तुमचा आवाज येत नाही मला. नमस्कार. आत्मनिर्भर भारत या वृत्तविभागाच्या विशेष चर्चात्मक कार्यक्रमात मी आशुतोष अरुणा भालचंद्र सावे आपल्या सर्वांचं स्वागत करतो. पश्चिम आशिया संघर्षाच्या पार्श्वभूमीवर जागतिक पातळीवर वाढती अस्थिरता, बदलती सामरिक समीकरणं आणि सुरक्षेची नवी आव्हानं या सर्व पार्श्वभूमीवर भारत मात्र स्थिर, सक्षम आणि आत्मनिर्भरतेच्या दिशेनं ठामपणे वाटचाल करताना दिसतोय. संरक्षण क्षेत्रात भारतानं यंदा एक ऐतिहासिक टप्पा गाठला आहे आणि तो आहे 2025-26 या आर्थिक वर्षात तब्बल 38,424 कोटी रुपयांची विक्रमी निर्यात. ही केवळ आकडेवारी नाही, तर भारताच्या वाढत्या सामरिक क्षमतेचं, तंत्रज्ञानातल्या प्रगतीचं आणि जागतिक विश्वासार्हतेचं प्रतीक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीतून आकार घेत असलेल्या आत्मनिर्भर भारत या संकल्पनेला या यशामुळे नवं बळ मिळालं आहे. सार्वजनिक क्षेत्रातले उपक्रम आणि खाजगी उद्योग यांच्या संयुक्त प्रयत्नातून भारत आता जागतिक संरक्षण बाजारपेठेत आपला खोल ठसा उमटवत आहे. याबरोबरच भारतीय नौदलाची वाढती ताकद देखील अधोरेखित होतीये. इंडियन ओशन शिप IOS सागर या उपक्रमाअंतर्गत प्रस्थान असो किंवा INS तारागिरी, INS अरिदमन यासारख्या अत्याधुनिक युद्धनौकेचा आणि पाणबुडीचा नौदलामध्ये समावेश असो, भारताची सागरी सुरक्षा आणि आंतरराष्ट्रीय सहकार्याची बांधिलकी अधिकाधिक दृढ होत आहे. आजच्या चर्चेत आपण पाहणार आहोत भारताची विक्रमी संरक्षण निर्यात, वाढती सामरिक ताकद आणि जागतिक अस्थिरतेच्या काळात स्थिर भारत ही संकल्पना नेमकी किती मजबूत आहे. चला सुरुवात करूया आजच्या विशेष चर्चेला ब्रिगेडियर हेमंत महाजन यांच्यासोबत. सर, या मुलाखतीमध्ये आपलं अगदी मनपूर्वक स्वागत. नमस्कार आणि जय हिंद. संरक्षण क्षेत्रात भारतानं 38,424 कोटी रुपयांच्या निर्यातीचा ऐतिहासिक टप्पा गाठलाय. म्हणजे एका वर्षामध्ये मागच्या 62% अधिक वाढ झालेली आहे. तर ही वाढ होणं हे नेमकं कशाचं निदर्शक आहे? खरोखर ही जी वाढ झालेली आहे 62%, याचा आपण मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स आणि भारतीय सैन्याचं कौतुकच करायला पाहिजे. कारण ही अत्यंत विक्रमी वाढ आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये ज्यावेळेला सगळं जग अस्थिरतेमध्ये अस्थिरता आहे, आज 65 ठिकाणी युद्ध आहेत. आणि याचं मुख्य कारण जे आहे की आपण अतिशय पद्धतशीरपणे आपला जो मेक इन इंडियाचा जो कार्यक्रम आहे तो आपण चालवलेला आहे. आपल्याला कल्पना असायला पाहिजे की 2014च्या आधी आपली 70% जी शस्त्र होती ती आपण बाहेरच्या देशातनं आयात करायचो. हे देश कुठले होते? अमेरिका होतं, इस्रायल होतं, रशिया होतं वगैरे. परंतु आता परिस्थिती अशी आहे की जवळजवळ 75% शस्त्र भारताला लागणारी आपण देशामध्येच बनवतो आहे. तर ही एक प्रचंड मोठी वाढ आहे. 75% आयातीपासून आता आपण 75% भारतात बनवतोय. तो एक भाग झाला. आणि दुसरा महत्वाचा भाग जो आहे अम्युनिशन, म्हणजे दारुगोळा. आपल्याला कल्पना पाहिजे की कारगिलच्या युद्धात आपल्याला अम्युनिशन कमी पडली होती आणि आपल्याला अत्यंत महागड्या किमतीमध्ये अम्युनिशन ती विकत घ्यावी लागली होती. आता 100% आपली जी अम्युनिशन आहे ती आपण भारतामध्ये बनवतोय. आणि एवढंच नाही, तर जो सुरुवातीला तुमच्या ज्या हेडलाईन्स होत्या की आपण आता निर्यात जी आहे ही प्रचंड वाढवलेली आहे. निर्यात ही स्मॉल आर्म्स मध्ये होते आहे आणि निर्यातीची काही जी बिग तिकीट आयटम्स आहे त्याच्यामध्ये ब्रह्मोस मिसाईल आहे की आपल्या क्षेपणास्त्रांनी, आपल्या ड्रोन्सनी ऑपरेशन सिंदूर मध्ये अतिशय उत्कृष्ट असं काम केलं. म्हणजे ऑपरेशन सिंदूर हे सगळ्या जगाकरता एक डेमॉन्स्ट्रेशन होतं की भारताची शस्त्र, भारताचे तंत्रज्ञान शस्त्राच्या बाबतीतलं हे युद्धजन्य परिस्थितीमध्ये किंवा युद्धामध्ये कशा प्रकारे काम करतं. आणि स्पष्ट आणि क्लिअर आहे की आपण ज्यावेळेला पहिल्या 7-8 मेच्या रात्री ज्यावेळेला आपण 11 दहशतवादी ट्रेनिंग कॅम्पवरती हल्ला केला होता, त्या सगळ्या ट्रेनिंग कॅम्पना चायनाने एअर डिफेन्सचं कव्हर दिलं होतं. पण ते कव्हर भेदून आपण आपल्या टार्गेटकडे पोहोचलो आणि 250-300 दहशतवादी मारले. हे आपल्या तंत्रज्ञानाचं, आपल्या मिसाईल्सचं एक यश होतं. आपल्याला आठवत असेल की 8-9च्या रात्री काय झालं, तर पाकिस्ताननी प्रतिहल्ला केला आणि त्यांनी जी आपली 14 विमानतळं होती त्याच्यावरती हल्ला केला. पण लक्षात ठेवा, आपल्या अँटी एअरक्राफ्ट डिफेन्स सिस्टीमनी एवढं चांगलं काम केलं
की ते पाकिस्तान आपल्या कुठल्याही हवाई दलाच्या अड्ड्याचं नुकसान करू शकलं नाही. आणि मग जी 7, 8, 8, 9, 10, 11ची जी रात्र होती त्यावरती भारताने पुन्हा एकदा प्रतिहल्ला केला. आपण पाकिस्तानच्या विमानतळावरती हल्ला केला आणि तिथे आपण पाकिस्तानचं एवढं नुकसान केलं, त्यांच्या रडारचं नुकसान केलं, त्यांच्या विमानांचं नुकसान केलं, अनेक त्यांची विमानं जमिनीवरती त्याचं नुकसान झालं. आणि सर्वात महत्वाचं होतं की जो नूर खान बेस होता तिथे पाकिस्तानची जिथे न्यूक्लिअर वेपन्स असावेत त्यांचं पण काही प्रमाणामध्ये नुकसान झालं. तर हे जगाच्या समोर भारतीय शस्त्रांनी दाखवलेलं आपलं कर्तृत्व होतं आणि त्यात आपल्याला चांगले मार्क्स मिळाले. तर म्हणून आता इतर जे देश आहेत आपल्याकडनं अशा प्रकारचं तंत्रज्ञान आता विकत घेण्याचा प्रयत्न करतायत. आणि याच्यामध्ये ब्रह्मोस ही सक्सेस स्टोरी आहे, आपला जो तोफखाना आहे ही सक्सेस स्टोरी आहे, याच्याशिवाय अनेक प्रकारचे अम्युनिशन आहे ही सक्सेस स्टोरी आहे. प्रचंड प्रमाणामध्ये आपण आपली अम्युनिशन ही युरोपला विकतोय. आपल्याला कल्पना असावी की युरोप आता मोठ्या प्रमाणामध्ये त्यांची सैन्य वाढवतोय कारण त्यांना भीती वाटते आहे रशियाची. तर त्याकरता त्यांना जे अम्युनिशन वगैरे लागतं ते भारताकडनं घेत आहेत. तर म्हणजे पहिले ही जी शस्त्र किंवा अम्युनिशन असायची ही कुठने विकत घेतली जायची? युरोप असेल तर अमेरिकेकडनं किंवा इस्रायलकडनं किंवा इतराकडनं. आता इस्रायल, अमेरिका, रशिया, युरोप यांच्या तुलनेमध्ये सगळे देश भारताचं सुद्धा शस्त्र विकत घेता आहेत. याचा अर्थ आपले शस्त्र चांगलीच आहेत याच्याविषयी काही डाऊट नाही, परंतु किमतीच्या बाबतीत सुद्धा किंमत अतिशय कॉम्पिटेटिव्ह आहे. आणि प्लस जी डेडलाईन असते की ही शस्त्र पुरवण्याकरता तुम्हाला 6 महिने 1 वर्ष आहे ती आपण डेडलाईन पूर्ण करतो आहे. या सगळ्या मल्टिपल एफर्ट्समुळे आपल्या निर्यातीमध्ये प्रचंड प्रमाणामध्ये वाढ झाली आणि त्याकरता आपण या सगळ्यांचं कौतुकच करायला पाहिजे. आणि एवढंच नव्हे तर मी आपल्याला आत्ताच सांगू इच्छितो की येणाऱ्या काळामध्ये आपले एक्सपोर्ट्स अजून जास्त वाढणार आहे. कारण जपानला आपलं सैन्य स्ट्रॉंग करायचं आहे, कारण तैवानला आपलं सैन्य स्ट्रॉंग करायचं आहे, युरोपला रशियाच्या विरोधात काम करायचं आहे. आणि हे सगळे भारताची मित्रराष्ट्र यांना म्हणता येईल आणि भारत त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये शस्त्र निर्यात करेल. खास तर साऊथ ईस्ट एशियाच्या देशातला त्यांना ब्रह्मोस पाहिजे आहे, आर्टिलरी हे युरोपच्या लोकांना पाहिजे पाहिजे, अम्युनिशन युरोपला पाहिजे वगैरे. तर आपल्याला या सगळ्यामध्ये येणाऱ्या काळात सुद्धा यश मिळेल हे मी आपल्याला आत्ताच सांगू शकतो आणि याच्याकरता आपण केलेली मेहनत. अगदी अगदी सर, हेमंत सर तुम्ही आता म्हणाला तसं आपली निर्यात खूप वाढलेली आहे. मला वाटतं 2013-14चा तुम्ही उल्लेख केला, त्याच्या अगोदर 1200 कोटींची निर्यात होती, ती आता एवढी वाढलेली आहे, 34,000 कोटींपर्यंत आलेली आहे. मागच्या वर्षीपर्यंत ती 23,000 कोटी होती. आता या विक्रमी निर्यातीमध्ये सरकारी संरक्षण उपक्रमांचा, ज्याला आपण DPSUs असं म्हणतो, त्यांचा वाटा 151% वाढला आहे आणि खाजगी क्षेत्रसुद्धा वेगानं पुढे येते. तर याचं नेमकं तुम्ही कसं, याबद्दल काय तुम्ही भाष्य कराल? जोपर्यंत खाजगी क्षेत्र आहे, खाजगी क्षेत्रांना मनोहर पर्रिकर ज्यावेळेला डिफेन्स मिनिस्टर होते त्यांना मोठ्या प्रमाणात आत घेतलं. कारण त्यावेळेला अशी समजूत होती की जे आपलं म्हणजे जे पब्लिक सेक्टर आहे, DPSUs आहेत, त्यांची एफिशियन्सी जेवढे पाहिजे तेवढी नव्हती. आणि त्याच्याकरता अनेक उदाहरणं होती की उदाहरणार्थ तेजसचा कार्यक्रम त्याला किती वेळ लागला, अर्जुन रणगाडा आपण बनवला त्याला किती वेळ लागला, सबमरीन्स आपण ज्या बनवल्या त्या सगळ्यांना सांगितलेल्या वेळेपेक्षा खूपच जास्त वेळ लागला. आणि कॉस्ट ओव्हररन म्हणजे किमती सुद्धा प्रचंड प्रमाणामध्ये वाढल्या. ही परिस्थिती होती 2014 पर्यंत. परंतु त्याच्यानंतर आपले जे DPSU डिफेन्स पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग आहेत किंवा पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग आहेत त्यांना त्यांचं कॉर्पोरेटायझेशन करण्यात आलं. म्हणजे एखाद्या जसं कॉर्पोरेट वर्ल्ड असतं त्यांची एक पद्धत असते, डिसिजन मेकिंग, त्यांचं ऑर्गनायझेशन कसं असतं, म्हणजे ती एक आयडियल सिस्टीम लागते की जर ती सिस्टीम जर असेल तर तुमचा तो कारखाना चांगला काम करेल. यांचं कॉर्पोरेटायझेशन झाल्यामुळे यांची ताकदही वाढली आणि यांची जी काम करण्याची जी एफिशियन्सी होती ती वाढली. तर तो एक भाग झाला. आणि दुसरं काय होतं की पहिले कुठलंही प्रॉडक्ट असेल तर हे जे DPSU असायचे त्यांना पहिले ऍडव्हान्टेज दिला जायचा. म्हणजे तुम्हाला 10% ऍडव्हान्टेज पहिलेच, म्हणजे तुम्ही किंमत द्या तुम्हाला 10% जास्त वाढवून मिळेल. पण आता तसं होत नाहीये. आता आपण हे जे DPSUs किंवा पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग आहे त्यांना प्रायव्हेट सेक्टरच्या तुलनेमध्ये लढाई करावी, म्हणजे कॉम्पिटिशन करावी लागते. आणि जो जास्त चांगलं प्रॉडक्ट ऑफर करेल त्याला ते प्रॉडक्ट मिळणार.
तर अर्थात बरोबर. त्यामध्ये किंमत आली, त्याच्यामध्ये त्याची क्वालिटी आली वगैरे. तर आता कॉम्पिटिशन वाढल्यामुळे, कॉर्पोरेटायझेशन वाढल्यामुळे पब्लिक सेक्टर अंडरटेकिंगची जी एफिशियन्सी आहे ही प्रचंड वाढलेली आहे आणि त्याचा रिझल्ट जो आहे तो आपल्याला नक्कीच पुढे दिसतो आहे. मग ते HAL असो की इतर गोष्टी असो. याच्याशिवाय जे प्रायव्हेट सेक्टर इंडस्ट्री आहे यांची एफिशियन्सी पहिले चांगली होती, पण त्यांना की क्लासिफाईड म्हणजे आपण प्रायव्हेट सेक्टरला आत प्रवेश द्यायला नको, कारण गुप्तहेर माहिती लीक होईल, आपण असं करायचं की नाही वगैरे. तर त्यांना आपण आत प्रवेशच देत नव्हतो. आणि मग शेवटी ठरलं की नाही त्यांना प्रवेश द्यायचा, कारण त्यांची एफिशियन्सी ही खूप जास्त असते. आणि बरोबर. एफिशियन्सी खूप जास्त असते म्हणजे नेमकं काय? थोडक्यात सांगतो की आता भारत फौज जी आपल्या आर्टिलरी गन बनवते आहे, ती गन आता ते 100 ते 150 गन्स प्रत्येक वर्षी युरोप सारख्या प्रगत राष्ट्राला ते विकतायत. म्हणजे भारताला तर गन बनवणं तो एक भाग झाला, परंतु युरोप वगैरे अतिशय प्रगत राष्ट्र आहेत आणि ते जर तुमची जर फील्ड गन किंवा आर्टिलरी गन किंवा तोफखाना जर विकत घेत असेल तर ती चांगली आहे म्हणूनच ते घेत आहेत ना. आता ते घेत नसतं. तर तो एक भाग झाला की म्हणजे की ते त्यांना विकायला सुरुवात जे हे केली. आपलं आता दुसरं एक उदाहरण घ्या, लार्सन आणि टोब्रो. पहिले आपलं जहाज 10 वर्षात जहाज तयार होईल असं म्हटलं की ते 10च्या ऐवजी 11, 12, 13 वर्ष लागायची. त्याच्यामुळे कॉस्ट ओव्हररन व्हायचा, ज्यावेळी किंमत वाढायची. आता लार्सन अँड टोब्रो जे जहाजं पुरवत आहे, फास्ट पेट्रोल वेसल्स वगैरे, कोस्ट गार्डला वगैरे, ते म्हणतात 3 वर्ष, पण पोहोचवतात 2.5 वर्षामध्ये. म्हणजे प्रत्येक त्यांनी जी डिलिव्हरी दिलेली आहे ही वेळेच्या आधी दिली आहे. तर वेळेच्या आधी डिलिव्हरी दिल्याचा अर्थ काय होतो, तर त्या प्रॉडक्टची किंमत जर ₹X पहिले असेल तर ऍक्च्युअली करता ती किंमत अजून 10% कमी होते. कारण तुम्ही हे कमी वेळामध्ये जर जास्त माल मॅन्युफॅक्चर केला तर ऑब्व्हियसली कॉस्ट त्याची कटिंग होईल, कारण थोडा वेळ कमी, थोडे लेबरचे कॉस्ट कमी वगैरे वगैरे. तर ही जी प्रायव्हेट सेक्टरची जी एफिशियन्सी आहे त्याकरता लार्सन टोब्रो काय, भारत फोर्ज काय, अनेक असे स्टार्टअप्स आहेत, त्यांनी खूप चांगलं काम केलेलं आहे. आणि एवढंच नाही तर स्टार्टअपने खास तर ड्रोनच्या विभागामध्ये खूपच चांगलं काम केलेलं आहे. तर त्याकरता ते त्यांचं पण कौतुक करायला पाहिजे की नवीन नवीन गोष्टी आल्या आणि त्यांनी एखादं स्टार्टअप जसं अतिशय कौशल्यपूर्ण वातावरणामध्ये वेगात एखादं नवीन प्रोडक्ट तयार करतं आणि ते आपल्याला वर्ल्ड क्लास बनवून देतं. तर त्याच्यामध्ये आपलं यश खास तर ड्रोनच्या क्षेत्रामध्ये बऱ्यापैकी झालेलं आहे. आणि आपली जी अँटी ड्रोन सिस्टीम जी आहे ती सुद्धा म्हणजे असं म्हणता येईल की अतिशय चांगली आहे. तर म्हणजे थोडक्यात जे आपण वेगवेगळी पावलं उचलली तर याच्यामुळे आपल्याला डिफेन्स पब्लिक सेक्टर पण एफिशियंट झालं, प्रायव्हेट सेक्टर पण एफिशियंट झालं. आणि मुख्य काय असतं की हे सगळ्या गोष्टी काही स्वतः बनवत नाहीत, तर त्याकरता एक सिस्टीम लागते. त्याला स्मॉल स्केल इंडस्ट्री म्हटलं जातं. तर स्मॉल स्केल इंडस्ट्रीची आता सिस्टीम तयार झालेली आहे. तर तो एक भाग झालेला आहे. आणि एवढंच नाही तर आता काय होतं की आता आपले जे समजा सेंट्रल आर्म पोलीस फोर्सेस आहेत त्यांची पण प्रोक्युरमेंट होते, त्याच्यामुळे जे स्केल होतं ते वाढतं. याच्याशिवाय आपले ज्याला काय म्हणायचं की काही काही ड्युअल यूज टेक्नॉलॉजी आहे, खास तर ड्रोन्स वगैरे, की जी ड्रोन सैन्यात वापरली जातात. आता ड्रोनचा वापर ॲग्रिकल्चरल सेक्टर असो की इतर सेक्टरमध्ये खूप वाढलेला आहे. तर याच्यामुळे एक इकॉनॉमी ऑफ स्केल ही निर्माण झालेली आहे. तर हे म्हणजे कोऑर्डिनेशन बिटवीन व्हेरियस मिनिस्ट्रीज, बिटवीन व्हेरियस डिपार्टमेंट्स, सगळ्यात प्रॉडक्टमध्ये ड्युअल यूज वाला काय आहे ते करणं, स्मॉल स्केल सेक्टरची जी सिस्टीम असते ती तयार करणं, त्याकरता लागणारं रॉ मटेरियल हे तयार आणणं आणि जे जे मिळत नाही ते कुठनं आणायचं ते ठरवणं. तर अशा प्रकारे हे जे विविध पार्ट्स होते सिस्टीमचे त्यांना एकत्र जोडून त्यांचं एक एफिशियंट काम करणारं मशीन बनवलं. तर ज्याच्यामुळे आपलं DPSU पण चांगलं झालेले आहेत पुष्कळ प्रमाणामध्ये, प्रायव्हेट सेक्टर पण चांगलं झालेलं आहे. अगदी अगदी निश्चित हेमंत सर, मला वाटतं ह्या सगळ्या प्रक्रियेमुळे म्हणजे सरकारने निर्यातीची प्रक्रिया सुद्धा सोपी केली, SOP सोपी केलेली आहे, पोर्टलचा वापर सुरू केलेला आहे. त्याच्यामुळे या निर्यातदारांची संख्या सुद्धा 128 वरनं 145 पर्यंत वाढलेली आहे. मला एक सांगा, आता कालच विशाखापट्टणममध्ये INS तारागिरी ही युद्धनौका आणि अरिदमन ही INS अरिहंत श्रेणीतली पाणबुडी नौदलामध्ये दाखल झाल्या. 75% अधिक स्वदेशी बनावटीच्या या युद्धनौकेमुळे म्हणजे तारागिरीमुळे आणि 90% अधिक स्वदेशी बनावटीच्या या पाणबुडीमुळे भारताच्या सागरी सीमांच्या सुरक्षेला किती मोठी ताकद मिळाली असं वाटतं तुम्हाला? बघा, जोपर्यंत
तारागिरी आहे ती एक फ्रिगेट आहे. म्हणजे नेव्हीतल्या ज्या मोठ्या शिप्स असतात त्याच्यामध्ये फ्रिगेट्स, डिस्ट्रॉयर्स, असे प्रकार असतात. मोठ्या शिप्स असतात. फ्रिगेट म्हणजे काय? एक ऑलराऊंड शिप. म्हणजे त्या काय करतं, तर ते पेट्रोलिंग करू शकतं, ते सर्व्हेलन्स करू शकतं, ते गस्त घालू शकतं. म्हणजे सगळ्या प्रकारची कामं जे ओशन गोईंग नेव्हीने करायला पाहिजे ती केली जातात. मग शत्रूंच्या पाणबुड्यांना शोधणं, शत्रूंच्या विमानांना शोधून त्यांना पाडणं वगैरे. तर थोडक्यात त्यांच्याकडे काय पाहिजे? त्यांच्याकडे सर्व्हेलन्स एलिमेंट्स पाहिजे, जे जमिनीच्या वरती बघू शकतात, आकाशामध्ये बघू शकतात, त्याच्याशिवाय पाण्याच्या आत काय चाललंय ते बघू शकतात. त्यांच्याकडे एक सिस्टीम पाहिजे, ज्याच्यामुळे जी माहिती मिळाली त्याला अॅनलाइज करून नेमकं टार्गेट कशा प्रकारचं आहे आणि त्याला कसं डिस्ट्रॉय करायचं ही माहिती क्रिएट व्हायला पाहिजे. तर ती सिस्टीम त्यांनी तयार केलेली आहे. त्याच्याकडे शस्त्र पाहिजे, की तुम्हाला माहिती मिळाली की 3 किलोमीटर वरती एक पाणबुडी किंवा एखादं शस्त्र शत्रू राष्ट्राचं आलेलं आहे. तर त्याच्या विरुद्ध नेमकं शस्त्र कुठलं वापरायचं? पाण्याखालनं जाणारा टॉर्पेडो वापरायचा की आकाशातनं जाणारा मिसाईल वापरायचं की ड्रोनचा वापर करायचा? तर ही जी सगळी सिस्टीम आहे या तारागिरीवरती सगळ्या प्रकारची सिस्टीम सर्व्हेलन्स असो की शस्त्र फायर करण्याची क्षमता असो ही अत्यंत चांगली आहे. याची स्पीड चांगली आहे, याचं एन्ड्युरन्स चांगलं आहे आणि याचं जे प्रोफाईल आहे हे खूप लो आहे. म्हणजे त्याची जी रडार सिग्नेचर आहे ती अत्यंत कमी आहे. म्हणजे त्याला रडारवरती डिटेक्ट करणं हे खूप डिफिकल्ट होतं किंवा याला असं म्हणता येईल की म्हणजे याला डिटेक्ट करणं हे जवळजवळ इम्पॉसिबल असं होऊन जातं. तर त्याच्यामुळे अतिशय उत्कृष्ट अशी एक नौका आपल्याकडे आलेली आहे. तर त्याच्यामुळे आपली पाण्याच्या वरती लढाई करण्याची क्षमता, पाण्याच्या आत येणारे शत्रूचे टार्गेट त्याच्यावरती फायर करण्याची क्षमता, शत्रूचे काही गोष्टी आकाशात नाही येत असतील, मग ते ड्रोन असो, मिसाईल असतो, त्यांना थांबवण्याची क्षमता ही सगळी या बोटीकडे आहे. तर तारागिरी एक अत्यंत ऑलराऊंड अशी नौका आहे, ज्याला आपण विविध प्रकारे आपल्या किनारपट्टीवरती वापरू शकतो. मग ते वेस्टर्न सेक्टर असो की ईस्टर्न सेक्टर असो. तर तारागिरी हे एक बोट झाली. दुसरी जी पाणबुडी आहे आरिदमन. तर या पाणबुडीची दोन वैशिष्ट्य खास तर म्हणता येईल. एक तर ही तिसरी न्यूक्लिअर प्रोपेल्ड पाणबुडी आहे. आपल्याकडे ज्या पाणबुड्या होत्या ट्रेडिशनली या सगळ्या डिझेल वरती चालणाऱ्या पाणबुड्या होत्या. पण डिझेलवर चालणाऱ्या ज्या पाणबुड्या असतात त्यांची पाण्याच्या खालती राहण्याची जी क्षमता असते नेहमीच कमी असते. 70 दिवस, 75 दिवस. कारण त्याला मग नंतर पाण्याच्या वरती यावं लागतं ऑक्सिजन वगैरे तयार करण्याकरता. तर त्याच्या उलटी जर तुमचं प्रोपेल्शन जे आहे ते डिझेलनी व्हायच्या ऐवजी जर तुम्ही न्यूक्लिअर पॉवरनी केलं तर तुम्ही पाण्याखालती जवळ 150, 200, 250 दिवस राहू शकता. म्हणजे तुम्ही कायम पाण्याच्या खालती राहू शकता. फक्त केवळ मग कपॅसिटी असते खलाशांची किंवा ह्युमन बिईंगची की ते तेवढ्या पाण्याखालती राहू शकतील की नाही. परंतु 80 दिवस पाण्याच्या खालती राहायच्या ऐवजी तुम्ही आता 200, 250 दिवस इतक्या वेळ तुम्ही पाण्याच्या खालती राहू शकता. म्हणजे तुमची पाण्याच्या खालतून चुपचापपणे हालचाल करण्याची क्षमता ही प्रचंड वाढलेली आहे. दुसरी गोष्ट याच्यावरनं तुम्हाला SLBM म्हणजे सबमरीन लॉन्च बॅलिस्टिक मिसाईल्स ही फायर करतात. ही मिसाईल्स अशी आहे की याच्यावरती तुम्ही हाय एक्सप्लोजिव्हच्या ऐवजी जर न्यूक्लिअर वॉरहेड लावलं तर तुम्ही न्यूक्लिअर वेपन सुद्धा फायर करू शकता. आपण ज्यावेळेला न्यूक्लिअर वॉरफेअर विषयी बोलतो तर त्याच्यामध्ये एक शब्द वापरला जातो की सेकंड स्ट्राईक केपेबिलिटी आणि न्यूक्लिअर ट्रायड. आपली पॉलिसी आहे की आपण स्वतःहून कधीही न्यूक्लिअर बॉम्ब कधी वापरणार नाही. पण जर आपल्यावरती हल्ला झाला तर आपल्याकडे सेकंड स्ट्राईक केपेबिलिटी आहे. याच्यामुळे आपण पाकिस्तानवरती किंवा चीनवरती एवढा प्रचंड हल्ला करू की त्यांचं खूप नुकसान होईल. तर सेकंड स्ट्राईक केपेबिलिटी करता तुमच्याकडे जी न्यूक्लिअर वेपन्स फायर करण्याची जी क्षमता असते, न्यूक्लिअर वेपन्स आपण कसं फायर करू शकतो? एक तर विमानाने. आपल्याकडे मिग विमान आहेत, तिथनं जाऊ शकतात. आपल्याकडे मिराज आहे, आपल्याकडे जगवार आहे. याच्याशिवाय आपल्याकडे सुखोईची जी सिरीज आहे, राफेल तर नक्कीच आहे. या सगळ्यावरनं आपण न्यूक्लिअर बॉम्ब्स हे टाकू शकतो. तर ती एक क्षमता झाली. दुसरी ग्राउंड टू एअर म्हणजे जमिनीवरती आपले जे मिसाईल्स आहेत, अग्नी 1 आहे, अग्नी 2, अग्नी 3, अग्नी 4, आकाशच्या वेगवेगळ्या सिरीज आहेत. याच्यावरनं सुद्धा आपण हे वापरू शकतो. आणि तिसरी आहे बोटींवरनं. ती पण आपल्याकडे ज्या फ्रिगेट तारागिरी टाईप त्या वापरू शकतो. पण पाण्याच्या खालती जी क्षमता आहे ही पाण्याच्या खालून म्हणजे एका पाणबुडीमधून तर ती अत्यंत महत्वाची असते. कारण सेकंड स्ट्राईक केपेबिलिटीमध्ये ज्यावेळेला शत्रू हल्ला करून तुमच्या टार्गेटना बर्बाद करतो तर त्याच्या अगदी वेळेला सर.
ह्या ज्या दोन्ही प्रकारच्या क्षमता आपण साध्य करतोय आणि त्या दिशेने आपली वाटचाल सुरू आहे, आपण सक्षम होतोय. मला एक सांगा की सध्या आता पश्चिम आशियामध्ये युद्ध सुरू आहे, त्याच्यामुळे जागतिक स्तरावर अनिश्चितता आहे. अशा अस्थिर वातावरणामध्ये भारताची स्थिर अर्थव्यवस्था आणि वाढती संरक्षण शक्ती जगासाठी शांततेचा आधारस्तंभ किंवा मार्गदर्शक ठरू शकते का, आणि कशी? शिवाय आणखीन एक प्रश्न मला विचारायचा आहे या अनुषंगानेच की ह्या अशा जागतिक वातावरणात भारताचं परराष्ट्र धोरण यशस्वी ठरतंय का? असं आहे की सध्या जे एनर्जी सिक्युरिटी आहे मोठं आव्हान आपल्या समोर आहे, कारण गल्फ ऑफ होर्मुझ मधून जगाचं 20-25% तेल हे तिकडनं येतं आणि आपण या बाजारामध्ये शांतता आणलेली आहे, कारण आपण पॅनिक झालेलो नाहीये. आपल्याकडे रिझर्व्ह तेल 62 दिवसाचं आहे. आपली रिफायनिंग कॅपॅसिटी आपल्या गरजेपेक्षा 3 पट जास्त आहे. आपल्याकडे रिझर्व्ह इतर देशांकडे अवेलेबल आहे. तर आपण जागतिक मार्केटमध्ये तिथे गोंधळ निर्माण न करता जगाला इशारा दिला की काही काळजी नको, आपण सगळ्यांना तेल देऊ शकतो. आणि यावेळेला आपण एक असा पण इशारा दिला की आपण बांगलादेशला तेल पुरवलं, आपण अच्छा. भूतानला तेल पुरवलं, आपण श्रीलंकेला पुरवलं. म्हणजे आपण आपल्या तेलाची रिक्वायरमेंट तर मीट केलीच, परंतु आपण त्यांना पण दिलं. मी युद्धाच्या पहिल्या दिवशी पण म्हटलं होतं की आपल्याकडे एवढं तेलाची क्षमता आहे की जरी तुम्हाला तेलाने आंघोळ करायचं म्हटलं तरी ती क्षमता तुमच्याकडे आहे. तर ते पुन्हा एकदा सिद्ध झालं की तेल भरपूर आहे. गॅसचा प्रॉब्लेम थोडा वेगळा आहे, तिथे आपली कॅपॅसिटी थोडीशी कमी होती, परंतु आपण गॅसच्या पाईप नॅचरल गॅसचा वापर करून, एलपीजीचा योग्य वापर करून, जे ऑल्टरनेट इंधन आहे त्याचा योग्य वापर करून हे संकट जे विनाकारण त्याला वाढवून सांगितलं जात होतं त्याच्यावरती सुद्धा काबू आणण्यात आपल्याला चांगलं यश मिळालं. आणि एनर्जी सिक्युरिटीच्या मार्केटमध्ये भारताची भूमिका अत्यंत मजबूत राहिलेली आहे. आपण एक स्टेबिलायझिंग फॅक्टर आपण राहिलेलो आहे. आपण जगाच्या त्यात गोंधळ निर्माण नाही केला. तर तो एक भाग झाला. आणि दुसरी गोष्ट, या म्हणजे अशी परिस्थिती असताना आपण सगळ्यांना एकत्र नेऊन जगाला एकत्ररित्या या प्रॉब्लेम्सना सॉल्व्ह करण्याकरता मदत करतोय. आता आपण तुम्ही ज्या बोटीचं नाव घेतलं सागर वगैरे, या बोटीमध्ये नेमकं काय आहे? सागरचा अर्थ की हा समुद्र हा सगळ्या मानव जातीचा समुद्र आहे आणि सगळ्या मानव जातीच्या फायद्यांकरता आहे. आता या ज्या बोटी तयार होत आहेत याच्यामध्ये 15 राष्ट्रांचे खलाशी किंवा सीमॅन एकत्र ट्रेनिंग करतायत की ज्याच्यामुळे आपण एक कलेक्टिव्ह सिक्युरिटी निर्माण करायचा प्रयत्न करतोय. होतं काय की 15 देशांना एकत्र आणणं सोपं काम नाहीये. लोकांना एकमेकांशी भांडायला आवडते किंवा काहीतरी आपण जर काही केलं तर त्याच्यामध्ये काहीतरी संशय जास्त शोधले जातात की हे असं का केलं जातंय. परंतु आपण दाखवून दिलं की निष्काम कर्मयोग म्हणजे वसुदैव कुटुंब, जो फायदा आम्हाला होतो आहे तो सगळ्या जगाला व्हायला पाहिजे. तर त्याच्यामुळे सागर नावाचा जो कॉन्सेप्ट आपल्या पंतप्रधानांचा आहे त्याचा इतर जगांना सुद्धा फायदा होतो आहे. आणि बघा आता ट्रेनिंग एका बोटीवरती 15 देशाचे जर सीमेन किंवा खलाशी येऊन जर ट्रेनिंग करत असतील तर त्याचं खरोखर हे कौतुकच करायला पाहिजे. तर हा एक दुसरा भाग झाला की समुद्राचा वापर सगळ्यांनी चांगल्या पद्धतीने करायला पाहिजे, ना की जसा तो आता सध्याच्या याच्यामध्ये होतो त्याचा गैरवापर होतोय चोक पॉईंटचा. आणि याच्यामध्ये तिसरा मुद्दा जो तुम्ही विचारला होता की त्याला फॉरेन पॉलिसी म्हणायचं, असं आहे फॉरेन पॉलिसी बाय इटसेल्फ कधी वापरता येत नाही. कुठलाही देश ज्यावेळेला विचार करतो तर तो बघतो की भारतापासून त्यांना फायदा काय होईल, भारताची अर्थव्यवस्था किती आहे, भारताचं मार्केट किती आहे. म्हणजे भारत एक फॉरेन पॉलिसी आपली स्ट्रॉंग दिसते आहे याचं कारण देशच स्ट्रॉंग झालेला आहे. आपण 4थ्या नंबरची अर्थव्यवस्था आहोत, आपण 3ऱ्या नंबरचं जगाचं मार्केट आहोत. अहो जर कोणाला काही विकायचं असेल तर मुकाट्याने भारतात या. आता आपण 3ऱ्या नंबरवरती आहोत. त्याला पीपीपी म्हटलं जातं, परचेसिंग पॉवर पॅरिटी. एवढा आपण माल, कारण आपण प्रचंड मोठा देश आहे, खंडप्राय देश आहे वगैरे. तर हे सगळ्या जगाला कळतं की हा जो देश आहे ज्या जगामध्ये सर्वात जास्त शांतता आहे, त्या देशाचा इकॉनॉमिक रेट ऑफ ग्रोथ सर्वात जास्त आहे, त्यांची प्रोडक्टिव्हिटी आहे ही सर्वात जास्त आहे. तर या देशाशी आम्ही जर म्हणजे मैत्री साधली तर आमचा फायदा होणार आहे. एक तुम्हाला थोडंसं विषयांतर करून एक एक्झाम्पल देतो की कॅनडामध्ये म्हणजे खालिस्तानी उग्रवाद पसरलेला होता. आता एकदम तो बंद पडलेला आहे. याचं कारण काय? कारण कॅनडाला कळते तर भारताशी मित्र जर म्हणायचं असेल तर हे जे ॲबरेशन्स आहेत ते तुम्ही थांबवायला पाहिजे, आणि ते त्यांनी थांबवलेले आहेत. तर आपल्या अर्थव्यवस्थेमुळे म्हणजे आज जगात सर्वात शांत
किंवा सर्वात सुरक्षित देश कुठला असेल तर तो आहे भारत. हे सगळ्या लोकांना कळत आहे. 3 कोटी जे भारतीय बाहेर आहेत त्यांना प्रॉब्लेम अमेरिकेत आहे, त्यांना प्रॉब्लेम युरोपमध्ये आहे, त्यांना प्रॉब्लेम गल्फमधले लोक सुरक्षित नाही. अरे या काय या चिमण्यानं परत या घरी घरी ते गाणं आहे. भारतात या, भारत अत्यंत सुरक्षित आहे. अगदी अगदी हेमंत सर, म्हणजे आजच्या आपल्या ह्या चर्चेचा निष्कर्ष सारांश सुद्धा हाच आहे की भारत हा खूप सुरक्षित आहे. आणि मला वाटतं समर्थ रामदास स्वामी सुद्धा म्हणून गेलेले आहेत. त्यांचं एक वाक्य आहे, त्यांचं एक सुभाषित आहे की शक्तियुक्ती जय ठाई तेथे नांदते श्रीमंती. म्हणजे शक्तियुक्तीचा संगम जिथे आहे तिथे समृद्धी निश्चित आहे, यश सुद्धा निश्चित आहे. आणि मला वाटतं आपलं परराष्ट्र धोरण आणि भारताचं नेतृत्व यांच्या माध्यमातून आपण ही युक्ती सार्थ ठरवत आजच्या अस्थिर जगाच्या वातावरणात सुद्धा स्थिर भारत बनवू शकलेलो आहोत. स्थिर भारतातलं स्थैर्य आपण राखू शकलेलो आहोत. चांगला यशस्वीपणे आपण त्याचा प्रयत्न केलेला आहे असं वाटतं. या चर्चेमध्ये आपण सहभागी झालात आणि खूप छान माहिती दिली, त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. धन्यवाद आणि जय. तेव्हा पुन्हा भेटूया आत्मनिर्भर भारत कार्यक्रमाच्या पुढल्या भागात नवीन विषयासह. तोपर्यंत नमस्कार.